नमस्कार. स्मरण विस्मरणच्या या दुसऱ्या भागामध्ये आज सोमवार 6 जुलै 2020ला मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की स्मरण विस्मरण हा माझा नवीन उपक्रम मी आत्ता 2 दिवसापूर्वी सुरू केला आणि त्याच्यातला पहिला भाग आपण शनिवारी फेसबुक लाईव्ह सेशनच्या माध्यमातून केला. तो व्हिडिओ आत्ताही माझ्या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे आणि तसाच तो माझ्या यूट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध आहे. आणि एकंदरीतच या उपक्रमाचं स्वरूप असं आहे की एक काळ जी पुस्तकं काही विविध कारणांमुळे आपल्या स्मरणामध्ये राहतात पण नंतरच्या कालोघामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये ती विस्मरणात जातात, तर अशी जी स्मरणात ठेवण्याजोगी पुस्तकं आहेत पण जी या ना त्या कारणामुळे विस्मरणात गेली आहेत, अशा पुस्तकांचा थोडाशी चर्चा उहापोह 15-20 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये करावा असा हा एक उपक्रम आहे. माझ्या पहिल्या उपक्रमामध्ये किंवा पहिल्याच भागामध्ये मी थँक्यू मिस्टर ग्लाड या अनिल बर्व्यांच्या पुस्तकांचा विचार केला. त्याला जो तुम्ही सगळ्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिला त्याबद्दल सुरुवातीलाच तुमचे आभार मानतो आणि आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. आजचं पुस्तक आहे बाळ कोल्हटकर, नाटककार बाळ कोल्हटकर यांचं सीमेवरून परत जा हे पुस्तक. अशी चर्चा करताना एखाद्या विशिष्ट क्रमाने किंवा संदर्भाने पुस्तकं निवडायचा माझा काही विचार नाही, कारण मुळातच तुमच्या माझ्यासारखी माणसं काही एखादा विशिष्ट हेतू ठेवूनच दरवेळेला पुस्तकं वाचतात अशातला भाग नाही. पण आज जेव्हा या विषयावरती किंवा या पुस्तकावरती बोलावं असं वाटलं तेव्हा पटकन 2 संदर्भ लक्षात आले. पहिली गोष्ट, नाटककार बाळ कोल्हटकर यांची आत्ताच 30 जूनला पुण्यतिथी होऊन गेले आणि मग कदाचित त्या पुण्यतिथीनिमित्त थोडंसं उशिरा आपल्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्या पूर्वी असायच्या, तसं पूर्वी म्हणायचं कारण म्हणजे हल्ली करोनामुळे आपल्या गाड्यांशी संबंध राहिलेला नाही, त्यामुळे थोडंसं उशिरा पण अशी त्यांना दिलेली ही मानवंदना हा आजच्या स्मरण विस्मरणमधल्या बाळ कोल्हटकरांच्या सीमेवरून परत जा या पुस्तकाचा पहिला संदर्भ. आणि या पुस्तकाचा दुसरा संदर्भ असा की हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलं, हे नाटक जेव्हा लिहिलं गेलं, हे नाटक जेव्हा रंगभूमीवरती आलं तेव्हा 1962 सालचं आपलं भारत आणि चीन यांचं युद्ध सुरू होतं. साधारणपणे पुढचे 1-2 वर्ष त्याचे प्रयोग झाले आणि 1965च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळची गोष्ट. अशा परिस्थितीमध्ये या नाटकाचे प्रयोग होणं थांबलं. प्रयोग होण्याच्या दृष्टिकोनातूनही हे पुस्तक विस्मरणात तर गेलंच, पण सगळ्यात गमतीचा भाग या पुस्तकाविषयी असा आहे की नाटकाचे प्रयोग होणं थांबल्यानंतर या नाटकाची संहिता ही पुस्तक रूपामध्ये जोशी ब्रदर्सनी प्रसिद्ध केलेली होती. ज्या वेळेला हे नाटक रंगमंचावरती आलं त्यावेळेला या नाटकामधली जी स्टारकास्ट होती, जी नटमंडळी होती, ती अत्यंत तगडी होती किंवा तगडा नटसंच होता असं म्हणता येईल. हे नाटक पूर्णपणाने पौरस आणि सिकंदर यांच्यामधल्या युद्धाच्या संबंधातलं आहे. सिकंदराची भूमिका श्रीकांत मोघ्याने केली होती, पौरसाची भूमिका प्रभाकर मुजुमदारांनी केली होती, राजा आंभीची भूमिका नटवर्य बाबूराव पेंढारकरांनी केली होती जे या नाटकाचे सहनिर्मातेही होते. चारणची भूमिका श्री जोगळेकरांनी केली होती. चारण हे एक असं व्यक्तिमत्व दाखवलंय की ज्याला आपण भारतीय जनांची मानसिकता असं आजच्या काळामध्ये म्हणू शकू. त्या नाटकामध्ये एका अर्थी राजकवी, एका अर्थी मातीचा भाट अशा स्वरूपामध्ये ही भूमिका होती. आणि पौरसाचा मुलगा कुमार जे खरं एका युयुत्सू वृत्तीचं निदर्शक होतं, ती भूमिका स्वतः बाळ कोल्हटकर करत असत. हे पुस्तक त्या काळात स्मरणात राहायचं कारण त्याच्या 2-3 गोष्टी आहेत. एक तर काही प्रमाणामध्ये ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. माझं मूळ गाव वरसई, ते पेणखोपोली रस्त्यावरती आहे आणि तिथे शिवरात्रीचा एक खूप मोठा उत्सव होतो आणि अनेक वर्ष गावकऱ्यांनी त्या शिवरात्रीच्या उत्सवात पूर्णवेळ नाटक करायचं, अगदी 3 अंकी अशी प्रथा होती. आणि त्या उत्सवामध्ये सीमेवरून परत जा हे नाटक त्यावेळेला करायचं ठरलं होतं. त्याच्या सगळ्या तालमी आमच्या घरी व्हायच्या तेव्हा मी जमतेम 6वी-7वीत असेन आणि माझे वडील त्याच्यामध्ये राजा पौरसाचं काम करत होते, त्यामुळे ते सतत संवाद ऐकून ऐकून नकळत तोंडपाठ झालेले होते. आणि मग नंतर कळत्या वयामध्ये पुन्हा एकदा ते पुस्तक वाचलं गेलं. हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग बाळ कोल्हटकरांनी केलेला पाहण्याचं माझं वय नव्हतं, कारण मी म्हटलं तसं 62 साली हे नाटक रंगमंचावरती आलं आणि साधारणपणे 64 सालपर्यंत याचे प्रयोग झाले, म्हणजे तेव्हा मी जमतेम 2-4 वर्षाचा होतो. परंतु जेव्हा नंतर हे पुस्तक वाचलं गेलं त्यावेळेला त्याचं सगळ्यात महत्त्वाचं त्या काळात लक्षात राहायचं कारण असं होतं
म्हणजे या नाटकाला जमतेम एक पानी प्रस्तावना बाळ कोल्हटकरांनी लिहिली आहे. आणि त्या प्रस्तावनेतलं पहिलंच वाक्य असं आहे की मी शाळेत असताना, बाळ कोल्हटकर म्हणतायत, मी शाळेत असताना माझा इतिहास अत्यंत कच्चा होता, पण माझा भूगोल अत्यंत पक्का होता आणि म्हणून मी इथे ऐतिहासिक नाटक लिहायचं धाडस केलं. आणि ह्याचं कारण असं आहे की बाकीच्या जगाला भूगोल असला तरी माझ्या देशाला मात्र इतिहास आहे. ते माझ्या देशाला किंवा आपल्या देशाला असं कोणत्याही अर्थाने आपण घेऊ शकतो. आणि मग हे वाक्य कुठेतरी वाचायचं, लक्षात राहायचं, त्यांनी वेडं व्हायचं जे एक वय असतं, जी एक वृत्ती असते, त्या वयात हे नाटक वाचलं गेलेलं होतं. आणि मग नंतर या संपूर्ण पुस्तकामध्ये किंवा नाटकामध्ये जे दोन महत्वाचे संवाद आहेत किंवा जे दोन महत्वाचे प्रसंग आहेत, त्यांनी हे नाटक फार मनामध्ये भिनत गेलं. एक, साहजिकच आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, त्यामुळे त्या इतिहासाकडे जाणार मी नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं आमच्या गावच्या नाटकामुळे, या नाटकाची जेव्हा आमच्या घरी तालमी होत होत्या त्यावेळेला आमच्या गावातलेच एक प्राध्यापक रमेश मेहेंदळे हे त्याच्यामध्ये राजा आंबीचं काम करत असत. आणि ते इतिहासाचे प्राध्यापक होते आणि प्रचंड वाचन असलेला हा मनुष्य होता. आणि मग त्यामुळे जेव्हा जाणत्या वयामध्ये या पुस्तकाची वाचायला सुरुवात केली त्यावेळेला मी मुद्दामून मेहेंदळे काकांशी या विषयावरती बोललो होतो. आणि मग त्यातनं हे जे वेगवेगळे संदर्भ जाणवत गेले, त्यातनं हे पुस्तक त्यावेळेला स्मरणात राहिलं. आणि मग आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी या सीमेवरून परतचा पुस्तकाचा विचार करतो बाळ कोल्हटकरांच्या, त्यावेळेला जाणवलेली दोन गोष्टी अशा आहेत की या संपूर्ण नाटकामध्ये एकंदरीतच बाळ कोल्हटकरांचं नाटक असल्यामुळे खरं ती भाषा, संवाद हे गद्यामधले आहेत, पण ते गद्यातनं पद्यात केव्हा जातात आणि पद्यातनं गद्यात केव्हा येतात हे जाणवत नाही, अशा प्रकारचा हा भाग आहे. साहजिकच मुळात एक या नाटकाचा सूत्रसंवादक अशा पद्धतीने चारण म्हणजे तो कवी येतो. आता तो वृत्तीनंच कवी असल्यामुळे, तो भाट असल्यामुळे हे गद्य पद्यात्मक संवाद त्याचे जास्त असतील हे अत्यंत उघड आहे. परंतु बाकीची ही वाक्य टिपिकल बाळ कोल्हटकरी स्टाईलमध्ये अत्यंत सुभाषित वजा आहेत. शब्द सोपे असतात पण वाक्य सोपं असतं अशातला भाग नाही. आणि त्याचा अर्थ तर त्याहूनही सोपा नसतो. त्याची पदोपदी जाणीव करून देणारं हे नाटक. त्या निमित्ताने या संपूर्ण नाटकामधले जे दोन महत्वाचे प्रसंग आहेत ते जे जेव्हा पौरस आंबीच्या या सगळ्या कारवाया सतत कुमार म्हणजे त्याचा मुलगा जो युत्सु वृत्तीचं निदर्शन करतोय, त्या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांनी हे दुःखान सांगितलं होतं आणि तेव्हापासून मला या राजा आंबीविषयी मनापासून गमत वाटली. या मनामध्ये मी चित्र रंगवत होतो, कारण मी काही बाबूराव पेंढारकरांचं मगाशी म्हटलं तसं हे नाटक पाहिलेलं नाही. पण नटवर्य बाबूराव पेंढारकरांसारखा सर्वार्थाने ज्येष्ठ असलेला मनुष्य राजा आंबीसारखी या नाटकामधली दुय्यम भूमिका का करत असेल हा माझ्या मनामध्ये विचार होता. आणि म्हणून मी आमच्या मेहेंदळे काकांना जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जे आंबीचे संदर्भ दिले होते, आज मला असं वाटायला लागलं की एकंदरीतच आंबी ज्या पंजाब म्हणजे ज्याला आपण आज पंजाब म्हणतो, ज्याचा बहुतांश भाग त्या पंजाबमधला आजच्या पाकिस्तानमध्ये आहे, त्याचं भौगोलिक, ऐतिहासिक आणि मानसिक वर्णन करताना आमचे मेहेंदळे काका असं म्हणले होते की त्या प्रदेशाचा भाग असा आहे की जे सन्मान मागून घेतात. साधारणपणे आपण असं म्हणतो की रिस्पेक्ट इज कमांडेड, इट इज नेव्हर डिमांडेड. आणि स्वतःच्या पलीकडे त्यांना जग दिसत नाही. मी आत्ताच्या पाकव्याप्त पंजाबचं वर्णन करतोय, भारतातल्या पंजाबचं वर्णन करत नाही, कारण भारतातला पंजाबी समाज हा माझा अत्यंत मोठा सॉफ्ट कॉर्नर किंवा वीक पॉइंट आहे. परंतु गमतीचा विषय असा, मग अशी दांभिक भूमिका नटवर्य बाबूराव पेंढारकर का करत असतील ह्याच्याविषयी मला कुतूहल होतं. आणि मग जेव्हा मेहेंदळे काकांनी या संपूर्ण आंबीचा एकंदरीतच त्या प्रदेशाचा भौगोलिक इतिहास, ज्याला आपण जिओलॉजिकल हिस्ट्री असं म्हणू किंवा हिस्टोरिकल जिओग्राफी असं म्हणू, त्यावेळेला हे चित्र रंगात येतं. आणि मग असं लक्षात आलं की आजच्याही संदर्भामध्ये या पुस्तकाचा आणि नाटकाचा काळ लक्षात घेण्याजोगा आहे. मी मगाशी म्हटलं तसं 1962ची चीन युद्ध संपल्यापासून 1965चं पाकिस्तान बरोबरचं युद्ध सुरू होताच्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. आणि आज जे आपण आजूबाजूला वातावरण पाहतोय त्यावेळेला प्रत्यक्षात जरी गलवानच्या सीमारेषेवरती भारत आणि चीन लष्कराच्या हालचाली होत असल्या तरी सुद्धा एकंदरीतच पाकिस्तान आणि नेपाळ आपल्याला काय त्रास देत आहे याची कल्पना आहे. कालच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वाक्य आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही चीन बरोबरचं सहकार्य, मग ते आर्थिक असेल ते राजकीय असेल, अशा पद्धतीचा विचार हा केलेला असतो. हे अशासाठी करावं लागतं. आणि आजही ते जर रेलेव्हंट राहत असेल तर अशाही अर्थी स्मरण आणि विस्मरण याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती बाळ कोल्हटकरांच्या सीमेवरून परत जायचं स्मरण आज पुन्हा करावं अशी परिस्थिती आहे.
या नाटकामध्ये ज्यावेळेला त्या आंभीच्या या कारवायांना कंटाळून आपल्या युयुत्सू पुत्र कुमाराचा त्याला पूर्णपणाने विरोध असूनही आंभीशी एकदा शेवटची तरी का होईना चर्चा करावी म्हणून पौरस त्याला बोलावतो आणि एकंदरीतच पौरसाशी तो ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीनं राजा पौरस शेवटी नाईलाजाने या माणसाविरुद्ध आता आपल्याला शस्त्र करावं लागेल, या माणसाविरुद्ध आपल्याला युद्ध करावं लागेल आणि जशास तसंही उत्तर द्यावं लागेल याला तयार करावं लागतं. हे पुस्तक जेव्हा आजच्या उपक्रमामध्ये घ्यावं असं मनामध्ये आलं तेव्हा क्षणभर मला असं वाटलं की एकंदरीतच अटलजींनी केलेली कारगिलबद्दलची कारवाई असेल की त्याच्या आधी अत्यंत मोकळेपणाने लाहोर बस सुरू करण्याचा प्रयत्न असेल, पण इतकं करूनही माणसं ऐकत नाहीत म्हटल्यानंतर मग जे करायचं ते केलं गेलं असेल. अशीच कुठेतरी पार्श्वभूमी आत्ताच्या काळामध्ये ही पुन्हा एकदा होतीये का? मग ती पाकिस्तान बरोबरही असेल आणि चीन बरोबरही असेल असं मनामध्ये येतं. मी ज्या वेळेला बाळ कोल्हटकरांचं सीमेवरून परत जा हे पुस्तक वाचतो त्या वेळेला मला मार्क ट्वेनच्या एका वाक्याची आठवण होते. मार्क ट्वेनचं एक वाक्य आहे की हिस्ट्री नॉट ओनली रिपीट्स बट इट राइम्स ॲज वेल. मला नेहमी असं वाटतं एक सामान्य वाचक म्हणून की कदाचित हा वाक्याचा पूर्वार्ध असावा. वाक्याचा पूर्वार्ध नक्कीच असा असेल जसं मार्क ट्वेन म्हणलाय तसं की हिस्ट्री नॉट ओनली रिपीट्स इट राइम्स ॲज वेल. त्याचा कदाचित दुसरा भाग असा असेल असं माझं एक मत आहे एक सामान्य वाचक म्हणून की हिस्ट्री नेव्हर सेज गुड बाय, इट ओनली सेज लेट अस मीट अगेन ॲज अँड व्हेन टाइम परमिट्स अँड टाइम डिमांड्स. मग आज ही परिस्थिती पुन्हा होतीये का याचाही विचार एका वेगळ्या संदर्भात करावा लागतो. या पुस्तकामध्ये किंवा या नाटकामध्ये राजा आंभी आणि पौरस यांची जशी फार मोठी चर्चा आहे तशी दुसऱ्या अंकामध्ये प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करायच्या आधी स्वतः सिकंदर राजदूत बनून सिकंदराचा राजदूत बनून पौरसाला भेटायला येतो असा प्रसंग आहे. साहजिकच प्रत्यक्ष इतिहासात हे घडलंय नाही घडलंय हे कळायला मार्ग नाही आणि तशी त्याची तरतूद या प्रस्तावनेमध्येच बाळ कोल्हटकरांनी स्वतःच केलेली आहे. आणि बाळ कोल्हटकरांनी असं म्हटलंय की एक नाटककार म्हणून एक लेखक म्हणून इतिहासाबद्दल जे काही थोडंफार स्वातंत्र्य घेता येतं ते स्वातंत्र्य मी घेतलं आणि मग त्यातनं कदाचित हे राजदूत बनून आलेला सिकंदर आणि पौरस यांची भेट असेल. कारण आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये फारसं कधी हे वाक्य ऐकत नाही, पण इतिहासाच्या पुस्तकात राजा पौरसाबद्दल जे वाक्य वाचतो की राजा असशील तर राजासारखा वागव, हे वाक्य मात्र या नाटकामध्ये येत नाही. ते असं म्हणतं की भ्याड असशील तर भ्याडासारखा वागव, शूर असशील तर शूरासारखा वागव. मला वाटतं आत्ताच्या एकंदरीतच स्ट्रॅटेजिक इतिहासामधलं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असेल असं म्हटलं तर जरा सुद्धा वावगं वाटणार नाही. आणि या नाटकातलं एक वाक्य म्हणजे अनेक वाक्य ही आजच्या संदर्भामध्ये आहेत आणि त्याही दृष्टिकोनातनं स्मरण आणि विस्मरण ही गोष्ट फार चांगली आहे. तो चारण आजच्या भेटीच्या प्रत्यक्ष आधी की तो कवी म्हणून विमुक्तपणाने सिकंदर भारतात पोचल्यापासून त्याला वितस्ततेचा तीर असं त्यांनी म्हणलंय, त्या नदीचं ते वर्णन आहे. त्या तटापासून अगदी शेवटच्या प्रसंगापर्यंत मी मगाशी म्हणलं तसं तो सूत्रसंवादकासारखा सगळीकडे फिरत असतो. आणि मग त्याच्या मुखातून एक प्रसंग या नाटकामध्ये येतो की जो प्रत्यक्षातला संवाद सिकंदर आणि सेल्युकसचा झालेला आहे. तर तो सेल्युकस सिकंदराला असं विचारतो की आपण आंभीची माहिती काढतोय हे मी समजू शकतोय कारण आपण त्याच्या आमंत्रणावरनं इथे आलोय, आपण पौरसाची माहिती इतकी का काढतोय? आणि त्याच्यावरती सिकंदराने दिलेलं जे उत्तर आहे ते मला वाटतं आजच्या इको पॉलिटिकल सर्कमस्टान्सेसमध्ये सुद्धा अत्यंत चपखलपणाने लागू पडणार आहे. कल्पना करा 1960च्या सुरुवातीच्या काळामध्ये बाळ कोल्हटकरांनी हे नाटक लिहिलंय आणि त्या नाटकामध्ये बाळ कोल्हटकर सहज एक संवाद सिकंदराच्या तोंडी घालून येऊन जातात आणि ते म्हणतात, वैरापोटी जगात शत्रू जितकी तुमची स्तुती करतो तितकी निंदा कदाचित तुमचा मित्रही करत नाही. आणि मग ते असं म्हणतात की त्याचा टोन, त्या शत्रूचा टोन हा पूर्ण तुमच्या विरोधी असेल, पण त्यावेळेला जे तुमच्याविषयी ते म्हणतो त्यातला हा जर टीकेचा टोन बाजूला ठेवला तर तुमची वस्तुस्थितीचं दुसऱ्यांनी केलेलं हे मूल्यांकन आहे. मला वाटतं आजच्या संदर्भामध्ये केवळ आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नव्हे तर आपल्या वैयक्तिक संबंधांमध्ये सुद्धा याचा विचार करावा लागतो. आणि मग याचाच एक संदर्भ देत पुढे चारण हा प्रसंग जेव्हा पौरसाला सांगतो तेव्हा कुमारच्या उपस्थितीमध्ये, कारण कुमार चिडतो हे वाक्य ऐकल्यानंतर, तो म्हणतो की हे सरळ सरळ युद्धाचं निमंत्रण आहे तर त्याच्यावरती आपण हल्ला करूया. तर त्याच्यावरती पौरसाचं एक वाक्य असं आहे, बाळ कोल्हटकरांनी पौरसाच्या तोंडी लिहिलेलं एक वाक्य असं आहे की जीवनाची गुंतागुंत ही सोडवावी लागते, ती तोडून भागत नाही. आणि हे असे जे वेगवेगळे प्रसंग येतात
त्यावेळेला सीमेवरून परत जा हे नाटकाचं नाव केवळ दोन देशांमधली भौगोलिक सीमारेषा किंवा दोन देशांमधली केवळ आर्थिक सीमारेषा राहत नाही, कदाचित ती तुम्ही आणि मी आमच्या जीवनातली, आमच्या आयुष्यातली एक वेगवेगळी गोष्ट घडत जाते. असाच्या नाटकातला जो एक मोठा प्रसंग आहे तो प्रसंग फार वेगळ्या पद्धतीने येतो. एकंदरीतच आंबीकडचा तो प्रस्ताव होणार नाही हे असं म्हटल्यानंतर चारण जे आधीपासून सांगत असतो त्यानुसार या नाटकामध्ये कुमाराला परवानगी पौरस असं देतो की आपण आता आंबी विरुद्ध आणि त्या पर्यायानं सिकंदराबरोबर आपल्याला लढाई करावी लागेल. आणि त्यावेळेला लष्कर सिद्धतेचा किंवा संरक्षण सिद्धतेचा मुद्दा लागतो. आणि अशा वेळेला चारण काही म्हणायच्या आधी पौरस असं म्हणतो की मी एक राजा म्हणूनही सांगतो, एक अनुभवी पिता म्हणूनही सांगतो आणि एक अनुभवी प्रशासक म्हणूनही सांगतो की ती संरक्षण सिद्धता आहे. तर कुमार त्याच्यावरती प्रश्न असा विचारतो की तुम्ही हे कशाच्या जोरावरती म्हणता. तर त्यांनी सांगितलेलं जे उत्तर आहे ते किती त्रिकालाबाधित सत्य आहे पहा. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की दिसायला ते शब्द सोपे आहेत पण त्याचे अर्थ इतके भारवाही आहेत की आपण जसा अर्थ लावू तशा पद्धतीने तो अर्थ लावला जातो. आणि त्यावेळेला पौरसाच्या तोंडी या नाटकातलं एक वाक्य असं आहे, ज्याच्यावरती संरक्षणाचं काम करायचं असतं तो मनुष्य मुकेपणाने काम करत असतो आणि त्याची कृती बोलत असते. आज जेव्हा एकंदरीतच्या तिन्ही बाजूच्या सीमारेषांचा आपण विचार करत असतो, काल पुन्हा एकदा या विषयावरती सेशन घ्यायचं म्हणून पुस्तक वाचत होतो, जेव्हा या वाक्यावरती आलो तेव्हा सरकन माझ्या डोळ्यासमोर कैलासवासी मनोहर पर्रीकरांची प्रतिमा उभी राहिली की संरक्षणाचं काम करणारा मनुष्य न बोलता काम करतो पण त्याचं काम त्याच्या कृतीतनं दिसत असतं. आज जो एकंदरीतच फ्रान्सनी, अमेरिकेने आपल्या बाजूने उभं राहायचा निर्णय घेतलाय, वेळेच्या आधी लष्करी विमानं आपल्याला द्यायचा निर्णय घेतलाय, या सगळ्याचे महत्वाचे निर्णय कोणाच्या कारकिर्दीत झालेत हे वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता आहे, अशातला भाग नाही. या संदर्भामध्ये मुकेपणाचा संदर्भ आलाय आणि म्हणूनच याच नाटकातलं एक दुसरं वाक्य सांगतो. त्या नाटकामध्ये एक पात्र मुका म्हणून काम करतं, थोडं कमी पात्र आहे, दुय्यम दर्जाचं पात्र आहे. तो आंबीचा दूत असतो, आंबीचा हेर असतो, गुप्त हेर असतो आणि तो पौरसाच्या राजधानीमध्ये घरामध्ये राहत असतो. प्रत्यक्षामध्ये मात्र तो मुका आहे, तो भित्रा आहे, तो बहिरा आहे, अशा स्वरूपाचं सोंग त्यांनी आणलेलं असतं. त्याच्याविषयी चारणाला पहिल्यापासून मनामध्ये शंका असते परंतु ते पौरस मान्य करायला तयार नसतो. अशा वेळेला चारण जेव्हा त्याला पकडून आणतो त्यावेळेला ते चारणाच्या तोंडीत असलेलं जे वाक्य आहे, कोणतेही संदर्भ किंवा योगायोग सापडल्यास तुम्ही त्याचं साधर्म्य सापडल्यास तो योगायोग समजा असं मी म्हणेन. पण ते वाक्य खूप छान आहे. ते वाक्य असं आहे की मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की मुकी माणसं कानानेही अधू असतात आणि काही वेळेला ती डोळ्यांनीही अधू असतात. आपण सोयीस्करपणे तसा पवित्रा घेतो की प्रत्यक्षात ते शास्त्राच्या दृष्टीने खरं आहे हे ज्याचं त्याने ठरवावं. आणि मग ह्याचा सगळा संदर्भ ह्या साधारणपणे हे नाटकच एका युद्धाच्या पार्श्वभूमीवरती असल्यामुळे एक वाक्य मला याच्या आधी फारसं पटकन लक्षात नव्हतं आलं, पण काल का कोण जाणे ते पटकन वाक्य मला मनामध्ये भिडलं. आणि ज्या वेळेला तो सिकंदराला राजदूत म्हणून आलेल्या सिकंदराला पौरस ओळखतो त्यावेळेला सिकंदर त्याला विचारतो की तू मला कसं काय ओळखलंस. तर तो शांतपणाने असं म्हणाला, पौरसाने दिलेलं वाक्य आहे. पौरस असं म्हणतो सिकंदराला, मी तुला ओळखलं याचं अत्यंत साधं कारण आहे, चिंता करू नकोस, तू राजदूत म्हणून आलायस, तू राजदूत म्हणून परत जाशील, तू राजा म्हणून आला असतास तर मी इथे युद्धाला सुरुवात केली असती. तो म्हणला हे तुमची कृती सांगते पण तुम्ही मला ओळखलंत कसं. त्याच्यावरती पौरसाच्या तोंडी बाळ कोल्हटकरांनी लिहिलेलं वाक्य असं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की सेनापती त्याच्या शस्त्रावरून ओळखायचा असतो, वस्त्रावरून नाही. आणि सत्ताधीश त्याच्या शब्दांवरून ओळखायचा असतो, त्याच्या सिंहासनावरून नाही. मला वाटतं आजच्या काळामध्ये याचे वेगळे संदर्भ त्याला देण्याचं स्वातंत्र्य निदान मी दिलं पाहिजे आणि त्याही सीमारेषा पाळायची म्हणून मी स्वतःला त्या बाबतीत असं सांगेन की या सीमारेषेवरून परत जा. गमतीचा मुद्दा सोडो, पण या नाटकामधल्या ज्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत ज्या मला आजच्या कार्यभारामध्ये फार महत्वाच्या वाटतात, त्या एका गुप्तहेराचं मी वर्णन केलं. आत्ताच एकंदरीत अजित डोवाल काय पद्धतीने पाकिस्तानामध्ये राहिले होते याची चर्चा आपण गेली अनेक वर्ष करतोय. परंतु काही जी मुकी माणसं असतात ती किती कृतीने बोलतात आणि ज्यांनी बोलणं अपेक्षित असतं ते मुकी राहिले की काय होतं हा आपला ताजा इतिहास असल्यामुळे त्याची पुनरुक्ती किंवा द्विरुक्ती करण्याचं काही कारण नाही. या नाटकामध्ये एक विशाखा, जसं आंबीचा दूत म्हणून, गुप्तहेर म्हणून तो मुका या पौरसाच्या राजधानीत राहत असतो, पौरसाच्या राजवाड्यात राहत असतो, तसंच एक दुसरं वैशिष्ट्य या नाटकाचं असं आहे की याच्यामध्ये विशाखा नावाचं एक स्त्री पात्र आहे.
हे विशाखा नावाचं जे स्त्री पात्र आहे ते हे कदाचित 100% कदाचित नव्हे फार पूर्णपणाने अगदी 100% ही कदाचित एक हिस्टॉरिकल लिबर्टी असेल. त्या नाटकामध्ये असं दाखवलं गेलंय की ही जी विशाखा आहे ती प्रत्यक्षामध्ये ही राजा अंभीची मुलगी आहे. परंतु ती राजा अंभीची मुलगी आहे हे माहिती असूनही भारतीयांच्या संस्कृतीला साजेशी ती यांच्याकडे वाढते असं दाखवलंय. आणि मग त्याच्यामध्ये नंतर निरनिराळे संदर्भ येतात की ही केवळ इथे राहते असं नव्हे, तर हिच्या मनामध्ये असलेली भीती आपल्या स्वतःच्या वडिलांविषयी अशासाठी आहे की तिला स्वतःला माहिती आहे पण ते पौरसाला माहिती नाहीये, ते कुमारला माहिती नाहीये. नाटकाच्या एका मध्यावरती भूमिकेवरती किंवा टप्प्यावरती चारण हे उघडकीस आणतो की ती विषकन्या म्हणून वाढवली गेलेली आहे. ही संकल्पना विषकन्या आपल्या कथांमध्ये, आपल्या परिकथांमध्ये, आपल्या पुराणामध्ये बरेच वेळा येते. विषकन्या याचा अर्थच असा की लहानपणापासून त्या विशिष्ट व्यक्तीला जसा विषकन्या असू शकते तसा विषपुत्रही असू शकतो. हे जेंडर न्यूट्रल आहे. याच्या जेंडरला किंवा लिंगाला महत्व नाही, यातल्या कृतीला आणि उद्देशाला महत्व आहे. या नाटकामध्ये ती विशाखा या पात्रामध्ये येते म्हणून विषकन्या हा शब्द आपण वापरूया की ती विषकन्या आहे. आणि त्याचं वर्णन पुढे चांभी सिकंदराशी बोलताना करतो. आणि म्हणून त्या चांभीच्या तोंडूनच येतं की विशाखा ज्याला ज्याला भेटते त्याचं नुकसान होईल, याच्या पलीकडे काही हरकत नाही. माझी इच्छा अशी आहे की ती कुमारला म्हणजे त्या पौरसाच्या मुलासाठी मी तिथे सोडलेली आहे, पण कुमारला तिच्यामध्ये स्वारस्य नाही, पण तुम्ही अभिसारांना ती भेटली म्हणून तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. अभिसार हे आत्ताचा जो आपला काश्मीरचा भाग आहे तिथल्या भागाच्या संबंधातलं ते राज्य आहे असं दाखवलंय. आणि विशाखाच्या मनामध्ये त्या अभिसाराच्या पुत्राविषयी असतं असं ते वाक्य आहे. आणि मग हे तुम्हाला याच्यापासून धोका नाही असं तो सिकंदराला सांगून त्याला पुढे पटवत असतो. आणि त्या काळामध्ये विशाखाचं वर्णन करताना तिचा जन्मदाता पिता राजा अंभी अशा शब्दात करतो, तुम्ही ही चिंता काही करू नका, परंतु मी मुलगीच अशी वाढवली आहे की ती जिथे जाईल तिथे त्याचं नुकसान होईल. या प्रक्रियेमध्ये माझी मुलगी माझी राहिली नाही तरी मला चालेल. जन्मापासून विचाराने, जन्मापासून आहाराने, जन्मापासून कृतीने मी फक्त तिच्यामध्ये विष भिनवलंय. आज ही संकल्पना किती वेगळ्या अर्थाने, मग ती आर्थिक दृष्ट्या असेल, ती राजकीय दृष्ट्या असेल, ती सामाजिक दृष्ट्या असेल, कदाचित आधी जन्माला घातली असेल आणि जन्माला घातली नसेल तर निदान येणाऱ्या काळामध्ये त्या वृत्तीचा, त्या व्यक्तीचा अशा पद्धतीचा विषय करत असताना आपण जर त्या दृष्टिकोनातनं विचार केला तर सहज मनामध्ये आलं की ज्यांना काही काही देशांमध्ये स्वतःच्या राहत असून असुरक्षित वाटतं ते विषकन्येचं वेगळं रूप आहे का? ज्या वेळेला आपल्या देशामध्ये चिनी प्रॉडक्ट्सचं इतकं प्राबल्य माजतं आणि मग त्यातनं 59 ॲपवर एका फटक्यामध्ये बंदी घालावी लागते, मग अशा पद्धतीची परदेशी ॲप अशा युद्धग्रस्त काळामध्ये, निदान तणावग्रस्त काळामध्ये ही आधुनिक विषकन्येची रूपं आहेत का याचाही विचार करावा लागतो का? हाही विचार करायला लागतो. मग कदाचित आपल्याला विषकन्येचा प्रभाव एका विशिष्ट टप्प्यानंतर जाणवला तरी ती प्रक्रिया मनापासून किंवा मनाच्या आधीच सुरू झालेली असते, अशाही अर्थी ती कालातीत असते का याचाही विचार करावा लागतो. आणि म्हणून मग अशा वेळेला क्षणभर पटकन अरुणा ढेऱ्यांची एक कविता आठवते. अरुणा ढेरे असं म्हणतात त्या कवितेमध्ये, गे क्षणात बाजूस होती स्पर्शता तळातून नाती, ओंजळीत धरता मूल्ये भुरुभुरू गळू नये माती. मग अशा वेळेला आपल्या मनाला कोणकोणत्या सीमारेषांवरनं परत जायचं हे सांगावं लागेल का याचाही विचार करावा लागतो. अशा नानाविध संकेतांचे संदर्भ ते पुस्तक लिहिलं त्यावेळेला, ते नाटकाचे प्रयोग होते त्यावेळेला, किंवा तो वाचक ज्या वेळेला हे पुस्तक वाचत असेल त्यावेळेला, किंवा ते वाचत असताना त्या वाचकाची ज्या परिस्थितीमधली मनोअवस्था असेल, शरीरावस्था असेल, आर्थिकावस्था असेल, त्या वेळच्या सीमारेषा पुन्हा एकदा नव्यानं डिफाईन करणारं, पुन्हा एकदा नव्यानं दृगोच्चार करणारं असं हे पुस्तक असेल का याचाही विचार करावा लागतो. आज दुर्दैवाने काही प्रमाणामध्ये ह्या पुस्तकाचा विचार थांबलाय. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे संदर्भ आपण पाहतो की जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन होतं, 20-25 अशा पद्धतीचा विचार करत असताना का कोण जाणे की ते पुस्तक किंवा ते नाटक आपण मर्यादित प्रयोगांकरता करतं. आजचे संदर्भ पाहू जाता माझ्यासारख्या एका भाबड्या नाट्यवेड्याला असं वाटतं की ही जी मोठी माणसं जे जुन्या नाटकांचं पुन्हा पुनरुज्जीवन करतायत ती जितक्या सामाजिक नाटकांचं पुनरुज्जीवन करतील त्याच पद्धतीनं जर येणाऱ्या काळामध्ये आत्ता बाळ कोल्हटकरांच्या सीमेवरून परत जा या नाटकाचं पुनरुज्जीवन झालं तर स्मरण आणि विस्मरण याची प्रक्रिया विस्मरण आणि स्मरण अशा अर्थाने होईल का याचाही विचार करावा लागेल.
आणि हे नाटक जेव्हा मी वाचत होतो त्या नाटकाच्या प्रस्तावनेतल्या पहिल्या वाक्याचा मी उल्लेख केलाच मगाशी, की बाळ कोलटकर स्वतःची भूमिका सांगताना असं लिहितात की मी शाळेमध्ये असताना माझा इतिहास अत्यंत कच्चा होता, पण माझा भूगोल पक्का होता आणि म्हणून मी ऐतिहासिक नाटक लिहायचं धाडस केलं, कारण जगाला भूगोल असला तरी माझ्या देशाला इतिहास आहे. मला वाटतं प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला, मग तो कुठच्याही देशाचा नागरिक असो, ही भावना मनामध्ये असते. पण एकंदरीतच कोणतंही युद्ध का होत असतं किंवा का करावं याचा विचार करत असताना पौरसाच्या तोंडी जे एक वाक्य आहे प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात व्हायच्या आधी, ते वाक्य मला मनापासून आवडलं. ते म्हणले, एक गोष्ट लक्षात घ्यायची की माणसाचं यश हे केवळ शस्त्रसिद्धतेवर अवलंबून असतं अशातला भाग नाही. शस्त्रसिद्ध असावंच लागतं, पण त्याहीपेक्षा महत्वाचा भाग असा आहे की माझं युद्ध भूगोल व्यापायचा म्हणून मी करतोय, की माझं युद्ध मी माझा इतिहास ताबूत शाबूत ठेवायचा म्हणून करतोय, हे गोष्ट आपण लक्षात घेऊया. मग हा जर विचार करायचा असेल तर मनामध्ये खळकन आलं की मग हा भूगोल आणि हा इतिहास केवळ सीमारेषा देशाच्या भौगोलिक रेषावरच्या ठरवत नाहीत, त्या आर्थिक युद्धामध्येही ठरतात, त्या सामाजिक युद्धामध्येही ठरतात आणि ते मानसिक युद्धामध्येही ठरतात. हे जाणवायचं कारण असं की या प्रस्तावनेच्या सुरुवातीला हे जेव्हा वाक्य येतं तेव्हा या प्रस्तावनेच्या शेवटी आणि नंतर नाटकाच्या पुस्तक संहितेमध्ये नंतर जे स्वतः बाळ कोलटकरांनी मनोगत लिहिलंय त्या दोन्ही ठिकाणी याचा उल्लेख आहे की या नाटकाची चर्चा काही प्रमाणामध्ये बाळ कोलटकरांनी विवा शिरवाडकरांशी केली होती. कारण विवा शिरवाडकर यांचा एकंदरीतच या विषयावरचा अभ्यास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि पण दुर्दैवाने हे नाटक लिहून पूर्ण होऊन त्याचा रंगमंचीय प्रयोग पाहायचं भाग्य काही विवा शिरवाडकरांना लाभलं नव्हतं. हा प्रसंग जेव्हा मी वाचत होतो त्यावेळेला मला राहून असं वाटलं की खरं सांगायचं म्हणजे याची एक पूर्वासुरी एका वेगळ्या अर्थी स्वतः विवा शिरवाडकरांच्याच एका नाटकात आहे ना. जर बाळ कोल्हटकरांचं सीमेवरून परत जा हे नाटक 1962-63 रंगमंची आविष्कारामध्ये आपल्या समोर आलं असेल, श्रोत्यांच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर आलं असेल, तर 7 मे 1950 रोजी विवा शिरवाडकरांच्या या नाटकाचा सगळ्यात पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघामध्ये झाला होता आणि त्या नाटकाचं नाव आहे वैजयंती. या नाटकामध्येही जसं सीमेवरून परत जा मध्ये बाळ कोल्हटकर, प्रभाकर पेंढारकर, बाबूराव पेंढारकर अशी नटवर्य मंडळी होती, तर विवा शिरवाडकरांच्या 7 मे 1950च्या वैजयंतीच्या पहिल्या प्रयोगामध्ये मामा पेंडसे, नटवर्य नानासाहेब फाटक, सुकुमार, धुमाळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गाबाई खोटे अशी माणसं होती. बाळ कोल्हटकरांची भाषा जितकी प्रभावी तितकीच वैजयंतीची भाषा वेगळी. कदाचित येणाऱ्या काळामध्ये नंतर कधीतरी आपण वैजयंतीवरती स्मरण विस्मरणमध्ये जरूर भाग घ्यायचा प्रयत्न करूया. आणि मग ज्या वेळेला मी वैजयंतीचा विचार करत होतो आणि दुर्गाबाई खोट्यांचा उल्लेख केला त्यावेळेला दुर्गाबाई खोटे आणि सोहराब मोदी या दोघांचाही अशाच आशयाचा एक सिनेमा होता. त्याचं नाव आत्ता मला दुर्दैवाने आठवत नाहीये, त्याचीही आठवण आल्या वाचून राहत नाही. एकंदरीतच मनाच्या सीमारेषेवरचे कोणते कोणते संदर्भ कधी कधी या नाटक वाचत असताना कसे कसे जागे होत जातील हे सांगता येणं कठीण आहे. आणि अशा वेळेला केवळ लष्करी सीमारेषा, केवळ आर्थिक सीमारेषा नव्हे तर आपल्या व्यावहारिक आणि वैचारिक सीमारेषांवरतीही आपल्याला स्वतःला अनेक वेळेला सांगत जात असतं, सीमेवरून परत जा. अशाही अर्थी हे पुस्तक स्मरण आणि विस्मरणमध्ये. आशा करतो की हा भाग आपल्या पसंतीस उतरला असेल. मी मगाशी आधीच्या भागातही म्हटलं तर तसं की हा माझा व्हिडिओ माझ्या फेसबुक पेजवरती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध असेल. जरूर त्याला भेट द्या. तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया जरूर कळवा. आधीच्याही भागात मी म्हटलं तसं तुमच्या मनामध्ये ही जी काही पुस्तकं असतील तर ती जरूर कळवा. यथाशक्ती यथामती त्याची चर्चा करण्याचा मी मनापासून आणि सातत्याने प्रयत्न करीन. आपण अशाच स्मरण आणि विस्मरणच्या माध्यमातून वारंवार भेटत राहूया. याला काही विशिष्ट आठवड्यातला दिवस किंवा काळ मनामध्ये आहे अशातला भाग नाही. कारण आपण सामान्य माणसं कोणतीच गोष्ट फार ठरवून करतो अशातला भाग नाही. आणि वाचन हे जर स्वांत सुखाय असेल तर ते जेव्हा सुखाय असतं तेव्हाच होतं. आणि म्हणून अशाच स्वांत सुखाय प्रयत्नातनं आपण भेटत राहूया. तुम्हीही विचार करत राहा. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद. Tá,